रायगड जिल्हास्तरीय महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2026 स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। उल्वानोळ सेक्टर 12 येथे रामशेठ ठाकूर मैदानावर झालेल्या उद्घाटन सोहळ्या कार्यक्रमाला अध्यक्षपदी लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार महेश भालदी यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे शुभारंभ करण्यात आला। उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, पनवेल महानगरपालिका उपमहापौर प्रमिला पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षनिमित्तानं श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। प्रारंभी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष हरिचंद्र पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार केला। तसेच छत्रपती पुरस्कार विजेता प्रमोद म्हात्रे आणि सूर्यकांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली। जिल्ह्यातील आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ निवडीच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेला 128 पुरुष कबड्डी संघ आणि 32 महिला कबड्डी संघ सहभागी होणार आहेत। या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र राज्य कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। जवळपास 100 पंच या स्पर्धेसाठी कार्यरत करण्यात आलेले आहेत। रायगड जिल्ह्यातील कबड्डीपटूंमध्ये प्रचंड ताकद आणि जिद्द या निवड चाचणीतून राज्याचे आणि राष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडतील असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी दर्शवलेला आहे। नेमकं ते काय म्हणाले ऐकून घेऊयात। आज लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये रायगड जिल्हा अजिंक्यपद महिला आणि पुरुष गटाच्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून जे सर्व संघ या ठिकाणी भाग घेत आहेत त्या सर्व संघांना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। कबड्डी एका अर्थानं महाराष्ट्राचा श्वास आहे आणि त्यामध्ये सुद्धा रायगड जिल्हा ही एका अर्थानं कबड्डीपटूंची खाण समजली जाते। इतक्या मोठ्या प्रमाणात कबड्डी खेळाची आवड या रायगड जिल्ह्यात आहे की सगळ्यात जास्त हे शिवछत्रपती पुरस्कार देखील कदाचित हे रायगड जिल्ह्यामध्येच असावेत आणि त्यामुळे या कबड्डी खेळाडूनं रायगड जिल्ह्याची एका अर्थानं शान वाढवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला रायगड आणि त्यामुळेच या जिल्ह्याचं नाव रायगड पडलं। शिवजयंती कालच संपन्न झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगानं एका अर्थानं अभिवादन केलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, त्याच भूमीमध्ये जसा रांगडेपणा आहे तसाच या कबड्डी खेळाच्या माध्यमातून आपला मर्दानीपणा देखील या स्पर्धेमधून खेळाडूसुद्धा सिद्ध करत राहतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी पार पडणाऱ्या स्पर्धा हा त्या गावाच्या तालुक्याच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय सातत्यानं बनत राहिलेले आहेत। आज ही स्पर्धा तशी सकाळी सुरू होते आहे पण बऱ्याच ठिकाणी या स्पर्धा पेण आणि पुढच्या तालुक्यांमध्ये ही दुपारनंतर सुरू होते आणि पहाटे 3-4 वाजता कधीतरी त्या स्पर्धा संपतात। पण तरीसुद्धा अनेक खेळाडू, अनेक प्रेक्षक रात्री उशिरापर्यंत ते सामने पाहून पुन्हा सकाळी 6 वाजता 7 वाजता उठून आपापल्या कामावर जाणं ही नैमित्तिकच गोष्ट बनलेली आहे आणि त्यामुळे या खेळावरचं आपलं प्रेम हे सातत्यानं सिद्ध झालेलं आहे। पनवेल तालुक्याच्या या भागामध्ये तुलनेनं कबड्डी गावागावांमध्ये तितकीशी रुजलेली नाही, पण प्रो कबड्डी किंवा अलीकडच्या काळामध्ये कबड्डीच्या TV वरच्या आविष्कारामुळं ती लोकांच्या आवडीचा विषय मात्र नक्कीच बनत चाललेले आहे। ज्या आता आपण गव्हाण ग्रामपंचायतीच्या आणि उल्वानोळच्या परिसरामध्ये आपण आता या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। या परिसरामध्ये आता महाराष्ट्रात नाही देशातून वेगवेगळ्या पद्धतीची लोक राहायला आलेली आहेत आणि त्याला जोड अटल सेतूनं हा भाग जोडला गेलेला, रेल्वे स्टेशन इथे समोर आणि हाकेच्या अंतरावरती असलेलं एअरपोर्ट, यामुळे उद्याच्या काळामध्ये आज या परिसरामध्ये कबड्डी प्रेमींची असलेली संख्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये इथे वाढणारी कबड्डी प्रेमींची संख्या याच्यातला फरक येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच
लक्षणीयरित्या जाणवणार आहे. मी या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व कबड्डी संघांचं आता सर्व जे या ठिकाणी निवड चाचणीमध्ये खेळणार आहेत या नवोदित खेळाडूंचं सुद्धा स्वागत करतो. जवळपास 160 संघ खेळत आहेत, म्हणजे पुरुष संघ 128 आणि 32 महिला संघ खेळत आहेत. या सर्वच खेळाडूंमधून उद्याचे रायगड महाराष्ट्राचं आणि भविष्य काळामध्ये देशाचंही प्रतिनिधित्व करणारे खेळाडू याच्यामध्ये असणार आहेत. आणि त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाची संधी या मंडळाला आम्हाला या ठिकाणी आपण दिली, याबद्दल मी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचं त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कबड्डीच्या माध्यमातून खेळ हा रुजण्याच्या दृष्टिकोनातून गावागावांमध्ये जे आमचे सर्व माजी खेळाडू प्रयत्न करतात, सर्व जिल्ह्याचे महाराष्ट्राचे ऑफिशियल्स प्रयत्न करतात. एका अर्थानं सर्व खेळाडू हे आपल्या खेळाला आणि एका अर्थानं जिल्ह्याच्या या कबड्डीच्या या चळवळीला एका अर्थानं पाठिंबा देत असतात. आणि म्हणूनच आज या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही माननीय श्री प्रमोद म्हात्रेजी आणि त्याचबरोबर माननीय सूर्यकांत ठाकूरजी या दोनही शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यांचा आज या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. याचबरोबरीनं पारितोषिक वितरणासाठी सौ शकुंतला खटावकर आणि सौ अभिलाषा म्हात्रे या अर्जुन अवॉर्ड विजेत्यांना बोलवलेलं आहे. त्यांचंसुद्धा या ठिकाणी आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू. या जिल्ह्याच्या माध्यमातून असे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, असे अर्जुन अवॉर्डी हे सातत्यानं घडत राहोत आणि आपल्या सर्वांच्याकडून प्रेरणा घेत आमच्या या खेळाडूंमधून असे महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे खेळाडू घडोत अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.